मित्रांनो, प्रकाश आंबेडकर म्हणजेच आपले बाळासाहेब आंबेडकर यांचा थोडासा मागोवा घ्यायचा म्हटलं तर सुरुवात करावी लागेल आपल्याला अकोला जिल्ह्यापासून. अकोला जिल्ह्यात 18 पगड जाती आणि मुस्लिम समाजाची एकत्र मोड बांधून प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी जो दणदणीत प्रयोग केला आणि त्या प्रयोगाला मिळालेल्या यशामुळे हा प्रयोग अकोला पॅटर्न नावाने अतिशय प्रसिद्ध झाला. या प्रयोगाला स्वतःला प्रस्थापित आणि दिग्गज म्हणून घेणाऱ्या कुठल्याही पक्षाला काट किंवा शह देता आला नाही आजपर्यंत. मुख्य म्हणजे उत्तर प्रदेशात बहन मायावती यांनी राबवलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आणि त्यातून मिळवलेली सत्ता, हा प्रयोगसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रयोगानंतरच राबवला गेला होता. बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांना एक सॉफ्ट कॉर्नर मिळत होताच, पण त्याबरोबरच अतिशय दबाव हा सुद्धा होताच ना. पण प्रकाश आंबेडकरांचा जो आवाका आहे त्या दृष्टीनं हा सॉफ्ट कॉर्नर फारच क्षीण होता. कारण महामानवाचा नातू म्हणून महाराष्ट्रच काय देशभरातून प्रकाश आंबेडकर यांच्याकडून लोकांच्या अति आणि अवास्तव अपेक्षा होत्या. राजकीय सामाजिक परिस्थिती, त्यात वेळोवेळी घडणारी स्थित्यंतरं याचा अंदाज किंवा लेखाजोखा घ्यायला कार्यकर्ते त्या मानसिकतेत नव्हतेच. तरीही प्रकाश आंबेडकर त्यांच्या स्वतःच्या वैचारिक भूमिकेवर तटस्थ राहून लढत राहिलेले आहेत. मित्रांनो, आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्याही वरच्या रांगेत आहेत. बरं, हे सगळं सहजासहजी घडलं आहे का? नुसत्या भाषणबाजीने घडलं आहे का? तर तसं बिलकुल नाही. वंचित बहुजन आघाडी आज ज्या मजबूत स्थितीत आहे त्यासाठी खूप सारं बलिदान द्यावं लागलेलं आहे. अफाट मेहनत घ्यावी लागलेली आहे. 18 पगड जातींची एकत्र जुळवणी, ओबीसींचा त्यात सहभाग करून घेणे, अशा हजारो श्रमदायी घटना त्यांना कराव्या लागलेल्या आहेत. देशभर घडणाऱ्या दलित बहुजनांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणे, न्यायासाठी संघर्ष करणे. अहो, सोमनाथ सूर्यवंशी ताजं उदाहरण घ्या ना. महाराष्ट्रभर वंचितचे कार्यकर्ते तयार झाले आहेत ते याचमुळं. ते आंबेडकरी विचारांनी भारावलेले आहेत आणि निष्ठावंत आहेत, यात शंकाच नाही. वंचित बहुजन आघाडीची ही उभारणी करण्यामागे सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल अशा अनेकांच्या घामाचा आणि श्रमाचा त्यात समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, महाराष्ट्रभर ज्या जाती घटकांना प्रतिनिधित्व तर सोडाच, मतदान करण्यापासून रोखलं जात होतं, अस्तित्वहीन अशा त्या जाती समूहांमधून नवनवीन नेतृत्व उभं करण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी करून दाखवलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीला अमुक निवडणुकीत इतकी टक्के मते मिळाली, तितकी टक्के मते मिळाली, किंवा भाजपाची बी टीम असल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न झाला आणि हे षडयंत्रच होतं. या सर्व षडयंत्रांना आणि खोटेपणाला वंचित आजच्या घडीला पुरून उरलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची ही रचना मित्रांनो या देशात एका प्रबळ केडर बेस पक्षाची चिन्ह दाखवत आहेत आणि प्रकाश आंबेडकर या नेतृत्वाचे कंगोरे असेच खुलत गेले तर RSS आणि भाजपाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं सक्षमपणे सडेतोड उत्तर देणारे आहे. भाजपाला आणि RSSला
100 वर्ष लागली सत्तेचा सोपान चढायला. वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर, यूथ आयकॉन सुजाता आंबेडकर आणि वंचितची सुजाण आणि सक्षम नेतृत्वाची जाणकार फळी भारतभराचं राजकारण आणि समाजकारण आपल्या बाजूने फिरवायला 10 वर्षसुद्धा लागणार नाहीत, अशी सुपीक जमीन, अशी राजकीय सुपीक जमीन सध्या तयार झालेली आहे. एका आवाजात महाराष्ट्र बंद करण्याची ताकद असलेले एकमेव नेतृत्व या महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर हेच खरा वंचितांचा प्रकाश आंबेडकर आहेत. जय भीम, जय संविधान.